राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज ज्या घोषणा करण्यात आल्या या आकर्षक घोषणा करण्यात आलेल्या आणि निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आलेल्या आहे। उदाहरणार्थ सोयाबीन कापसाला त्यांनी हेक्टरी 5,000 रुपयाची मदत करायचं ठरवलं, पण मर्यादा 2 हेक्टरची घातली। ज्या शेतकऱ्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेती आहे त्या शेतकऱ्याचा तोटा झालेला नाहीये का? 20-25 एकर शेती असणाऱ्या 15 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला या मदतीचा काय उपयोग होणार आहे? सोयाबीनचा एका एकराचा खर्च या वर्षीचा, हेक्टरचा नाही एकराचा खर्च 36,000 रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च सोयाबीनचा 7,000 रुपये आहे। कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे। कापसाचा एकराचा खर्च 40,000 रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च कापसाचा हा 8,500 रुपये आहे। आणि या 5,000च्या हेक्टरच्या मदतीने काय होणार आहे? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे आणि काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायची असा उद्योग सरकारने यामध्ये केलेला आहे। खरोखर सरकारला जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर केंद्र सरकारच्या छातीवर बसा आणि सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चाच्या 50% नफाप्रमाणे भाव मिळवून द्या। तुमच्या भिकारी योजनांची आम्हाला गरज नाही आणि योजना अशा आणलेल्या आहेत की 100 पैकी 2च माणसांना त्याचा उपयोग झाला पाहिजे असे जाचक अटी आणि निकष त्यात टाकायचे। 2च घोषणा मला त्यातल्या बऱ्या वाटल्या, ज्यामध्ये त्यांनी वीज बिल माफीचा निर्णय घेतला, थकीत वीज बिल माफीचा, ती एक घोषणा आम्हाला बरी वाटली। वारकरी महामंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही आमची जुनीच मागणी आहे, त्याचा विचार केला, ते स्वागतार्ह आहे। आणि पोलीस पाटलांच्या मानधनवाढीची ही सुद्धा आमची मागणी होती, त्याचा सकारात्मक विचार केला, ते स्वागतार्ह आहे। परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठोस असं काही या अर्थसंकल्पामध्ये किंवा त्यांच्या घोषणांमध्ये दिसून आलं नाही। जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करण्याची योजना सरकार आणेल अशी आम्हाला आशा होती, पण त्याचं काही त्यामध्ये नाहीये। दुसऱ्या बाजूला पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, मागची नुकसान भरपाई अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, त्याबद्दल सुद्धा काही या ठिकाणी बोलण्यात आलेलं नाहीये। म्हणजे फक्त आता 2-3 महिन्यावर निवडणुका आल्या, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा काही आकर्षक घोषणा करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे। मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या पदरात यातून काही पडेल, पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, तशी या सरकारची अवस्था आहे।